अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले। निलेश लंके यांनी अजित पवारांची माफी मागून त्यांची साथ सोडली आणि आता लंकेंनी लोकसभेसाठीची तुतारी सुद्धा फुंकली आहे। तर लंकेच्या रूपाने पहिल्यांदाच विखे कुटुंबाला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना तगडा उमेदवार मिळालाय। त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेंविरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत पक्की झाली आहे। पण आता ही लढत विखेंविरुद्ध लंके अशी नाही तर शरद पवार विरुद्ध विखे अशी होणार आहे। त्यामुळे शरद पवार आणि विखे हा वाद नेमका काय आहे आणि या मतदारसंघात कुणाचं पारडं किती जड आहे, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद 1991च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विकोपाला गेला होता। काँग्रेसमध्ये असलेले हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय दुश्मन झाले होते। अहमदनगर दक्षिण मतदारसंघात यशवंतराव गडाख हे तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते, तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष लढले। पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून सुद्धा निवडून आले। त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळातच शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला। शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सुद्धा सादर केले। हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला आणि या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला, तर गडाखांना 6 वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं। त्यानंतर पुढे शरद पवारांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाला आणि दोघातील राजकीय वाद हा पुढेही तसाच राहिला आणि आता हा वाद थेट विखेंची तिसरी पिढी असणाऱ्या सुजय विखे यांच्यापर्यंत आलाय। तर याच खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असल्याचं बोललं जातं आणि त्यावरून त्यांनी अनेक वेळेस बोलूनही दाखवलेलं आहे। आता पाहूयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कुणाची नेमकी किती ताकद आहे ते। या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी 3 मतदारसंघात शरद पवारांचे आमदार आहेत, तर 2 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे। यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि ही लंकेंसाठी जमेची बाजू आहे। पण राहुरीत विखेंना मानणाराही मोठा वर्ग आहे। पारनेर नगर या मतदारसंघात स्वतः निलेश लंके हे आमदार आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा ताकद मोठी आहे। तसंच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार राहिलेले विजय औटी यांना सुद्धा मानणारा वर्ग इथं आहे आणि ते लंकेंना किती आणि कशी मदत करतील हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आणि भाजपचे विश्वनाथ कोरडे असे स्थानिक राजकारणी सुद्धा विखे यांच्या सोबत आहेत। तर अहमदनगर शहरात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे विखेंबरोबर आहेत, तर माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांचे काका दादाभाऊ कळमकर हे लंकेंना ताकद देतील। ठाकरेंना मानणारा मोठा मतदार सुद्धा नगरमध्ये आहे आणि लंके हे पूर्वी शिवसेनेत होते, त्यामुळे नगर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्यांचा मोठा संपर्क आहे। त्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कर्जत आणि जामखेड, इथं रोहित पवार आमदार आहेत आणि त्यांची ताकद ही लंकेंना मिळेल। तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उघडपणे विखे पितापुत्रांवर नाराजी व्यक्त करत होते, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीच्या बैठकीत त्यांची सुद्धा नाराजी दूर झाली आहे। त्यामुळे विखेंसाठी आता राम शिंदे कामाला लागलेत। श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत आणि या मतदारसंघात अजित पवारांची सुद्धा मोठी ताकद आहे, कारण गजेंद्र नागवडे हे अजित पवार यांच्या बरोबर आहेत। तर स्थानिक नेते बाळासाहेब नाहटांना अजितदादांनी थेट जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा मदत आता विखेंना चांगल्या प्रकारे होऊ शकते। या मतदारसंघात पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते हे ठाकरे गटात आहेत, तर माजी आमदार राहुल जगतापांची ताकद सुद्धा लंकेंच्या पाठीमागे चांगलीच उभी आहे। शेवगाव आणि पाथर्डी या मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत, तर प्रताप ढाकणे हे शरद पवार यांच्या बरोबर आहेत। याशिवाय शेवगावचे चंद्रशेखर घुले हे अनेक वेळेस अजितदादांबरोबर दिसून आले, त्यामुळे त्यांचीही मदत विखेंना होणार आहे। यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो। नगर तालुका हा राहुरी, श्रीगोंदा आणि पारनेर या 3 मतदारसंघांना जोडणार आहे आणि या तालुक्यांवर कर्डिलेंचं वर्चस्व आहे आणि ही विखेंसाठी एक जमेची बाजू ठरू शकते। एकंदरीतच सध्या तरी कागदावर दोन्ही आमदारांची संख्या ही समप्रमाणात दिसून येते। आता या दोन्ही उमेदवारांच्या फायद्याचे फॅक्टर नेमके कसे आहेत ते पाहूयात। विखे यांच्या 3 पिढ्या या राजकारणात आहेत। जसा उत्तरेत त्यांचा लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे, तसंच दक्षिणेत सुद्धा त्यांचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि ही यंत्रणा विखे वापरू शकतात। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि त्यांचा फायदा इथं विखेंना होऊ शकतो।
तर 5 वर्षात खासदार विखे यांनी अनेक रस्त्यांची कामं आणि शहरातील उड्डाणपुलं याशिवाय बायपास अशी महत्त्वाची कामं केलेली आहेत। आता लंके फॅक्टरबद्दल बोलायचं झालं तर सर्वसामान्य व्यक्तींना सहज भेटणारा आणि फोनवर त्यांची कामं करणारा आमदार म्हणून लंकेंची इमेज तयार झालेली आहे। कोरोना काळात त्यांनी उघडलेले कोविड सेंटरमुळे ते राज्यात चर्चेत आले होते। तर हे कोविड सेंटर त्यांनी फक्त पारनेर पुरतेच मर्यादित न ठेवता पूर्ण जिल्हाभरातील रुग्णांनी इथं उपचार घेतलेत आणि याचाच फायदा आता लंकेंना उठवता येणार आहे। याशिवाय बाळासाहेब थोरातांची मदत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दक्षिण मतदारसंघात काँग्रेसची ताकद आता काहीच राहिलेली नाहीये, तर थोरात यांना मानणारे कार्यकर्ते लंकेंना किती मदत करतील हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवार ते श्रीमंत उमेदवार या पातळीवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न हा लंकेंचा आहे आणि यासाठीच लंके हे जनतेकडून निवडणूक निधी घेत आहेत। लोकसभा लढवण्याची घोषणा करताना नोट भी आणि ओट भी जनता देईल अशी घोषणाच लंकेंनी केली आहे। एकंदरीतच काय तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विखे फॅक्टर आणि भाजपची ताकद भेदणं एवढं सोपं नाही असं राजकीय विश्लेषकांचं सांगणं आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघात तुल्यबळ लढत होईल असं सध्याचं चित्र उपस्थित झाले। म्हणूनच नगर लोकसभेचा डॉन कोण हे मतदान आणि मतमोजणीच्या दिवशीच आपल्या सगळ्यांना दिसून येईल। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।